नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. गुंजा कबीरला सांगत असते की मी चॉकलेट प्यायले आणि माझं डोकं अगदी गरगरायला लागलं. हो, मग चोर आले घरी, मी त्यांना कसंबसं पळवलं. मग माझ्या डोळ्यासमोर असे चांद तारे आणि भक्क अंधार. मग मला असं वाटलं की मग मी बेशुद्ध झाले आणि घरामध्ये चोर आले तर. म्हणून मग मी काय केलं की घरातले सगळे दागिने घेतले आणि स्वयंपाकघराच्या तांदळाच्या डब्यात ठेवले आणि मग मी नंतर इथं पहारा द्यायला आले. पण पहारा देता देता मला कधी गुंगी आली तेच कळत नाही. कबीर म्हणतो की म्हणजे दागिने हे तांदळाच्या डब्यात आहेत. गुंजा म्हणते की हो, म्हणजे चोर आल्यावर ते स्वयंपाकघरात जाणार नाही ना, म्हणून मी तिथे ठेवले. आणि मग मी इथे पहारा देण्यासाठी आले हा दांडा घेऊन. आमच्या डोंगरवाडीला तर असे चोर वगैरे नाही आहे, ते डायरेक्ट दरोडेखोर होऊनच येतात. पण मला सांगा साहेबा, हे असं लपून छपून दुसऱ्यांच्या घरात घुसणं काही शोभतं काय ह्या माणसांना? कबीर म्हणतो की ही सगळी तुला मस्करी वाटते, खाली काय कांड झाला याची कल्पना तरी आहे तुला? गुंजा विचारते की कसलं कांड? कबीर म्हणतो की चल उठ, तूच बघ चल. आणि मग कबीर गुंजाला उठवतो आणि तिला खाली घेऊन जातो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे खाली तोपर्यंत पोलीस देखील आलेले असतात. रेशीम पोलिसांना सांगते की तुम्हाला फोन मीच केला होता, आमच्या घरामध्ये दागिन्यांची चोरी झाली आहे. पोलीस विचारतात की किती होता ऐवज? त्यावर मधू सांगते की इथे मी सर्व दागिन्यांची लिस्ट करून ठेवलेली आहे. हे पुरुषांचे दागिने आणि हे स्त्रियांचे. पोलीस विचारतात की तुम्हाला कोणावर संशय आहे का? त्यावर रेशीम म्हणते की आम्हाला संशय नाही, तर आम्हाला खात्री आहे, ही चोरी आमच्या मोलकरणीनेच केली आहे. तोपर्यंत कबीर आणि गुंजा तिथे आलेले असतात. पोलीस विचारतात की तुमच्या मोलकरणीचं नाव काय? त्यावर रेशीम सांगते की गुंजा गावातून आली होती, इथेच आमच्यासोबत राहत होती, तर ही चोरी गुंजानेच केली आहे. आणि विजया म्हणते की आणि आता पळून सुद्धा गेली आहे गावाकडे. आणि हे सर्व ऐकून गुंजाला मात्र फार वाईट वाटत असतं. ती रडत असते. तेवढ्यातच पोलीस म्हणतात की सरपोतदार साहेब तुम्ही? त्यावर कबीर म्हणतो की हो मीच, हे माझंच घर आहे आणि इथं असं काहीच घडलं नाही आहे. खरं तर आमचं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. पोलीस म्हणतात की काय कन्फ्युजन झालं होतं? इने चोरी केलीच नाही की इने घेतलेली मुद्दल परत केली? त्यावर कबीर सांगतो की नाही अहो, दागिने हे घरातच आहे आणि सर्व अगदी जागच्या जागीच आहे. खरं तर आमचा फक्त थोडासा गोंधळ झाला, म्हणून मी तुमची मनापासून माफी मागतो. पोलीस विचारतात की तक्रार तर तुमच्याच घरातून आली होती? कबीर म्हणतो की हो, फोनवरून आलेली तक्रार ही तक्रार नोंदवली जात नाही आणि हे चांगलंच माहिती आहे मला. मी तुम्हाला विनंती करतो, आम्हाला कुठलीही तक्रार करायची नाही. पोलीस म्हणतात की एका गोष्टीचं तर नवलच वाटतं, एक एक बातमी अगदी व्हेरीफाय करून छापता आणि जी गोष्ट घडलीच नाही ती बनवायला निघालात. एनिवेज आम्ही निघतो असं म्हणून पोलीस तिथून निघून जातात. तर इकडे गुंजा आता लगेचच तिच्या रूममध्ये येते. ती खूप रडत असते. कविता गुंजाला बघण्यासाठी तिथून निघून जाते. तर कबीर हा रेशीमला बोलत असतो आणि तो म्हणत असतो की काय गरज होती तुला पोलिसांना एवढ्या लवकर बोलवायची? मॅच्युरिटी नावाचा प्रकारच नाही आहे का तुझ्यात? रेशीम म्हणते की तू मला का बोल लावतोयस? काका म्हणतात की अगं पण पोलिसांना तर तूच फोन केला होतास ना? कबीर म्हणतो की आता तो इन्स्पेक्टर काय म्हणाला ऐकलंस ना, आम्हाला रोज त्यांच्या दारामध्ये जावं लागतं बातम्या आणण्यासाठी. आता ओळख निघाली म्हणून बरं झालं, नाहीतर पोलिसांचा वेळ वाया घालवला म्हणून आपल्यावरच कलम लागला असता. रेशीम म्हणते की त्या दीनदबडीच्या मुलीसाठी तू माझ्यावर चिडतोयस का? कबीर विचारतो की का दीनदबडीची आहे ती? तुझ्यासारखे चकचकीत कपडे घालत नाही म्हणून, सफाईदारपणे बोलत नाही म्हणून, आणि मी कोणासाठी चिडतो हे महत्त्वाचं नाही आहे, तर मी का चिडतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. रेशीम म्हणते की परंतु आपण बाहेर आलेल्या मुलीवर असा कसा काय विश्वास ठेवणार आहे, आणि तेही अनोळखी? कबीर म्हणतो की गुंजा ही अनोळखी नाही आहे आणि ती अशी गोष्ट करू शकत नाही. मधू म्हणते की अनोळखी नाही म्हणजे? त्यावर कबीर म्हणतो की मी तिथे राहून आलो ना म्हणून म्हटलो. गुंजा गरीब असेल परंतु चोर नाही, आणि चोरी करणाऱ्याला तिथे भयंकर शिक्षा देतात. मला माहीत नसेल म्हणून सांगतो की डोंगरवाडीच्या लोकांसाठी त्यांचा आत्मसन्मान जास्त महत्त्वाचा असतो, आणि जर त्यांच्या अब्रूला जर कोणी धक्का लावला तर? त्यावर विजया विचारते की तर काय करतात? तर कबीर म्हणतो की मारून टाकतात. नाहीतर एखाद्या जिवंत माणसाला? त्यावर मधू विचारते की जिवंत माणसाला काय कबीर? तेवढ्यातच कविता म्हणते की भाऊजी अहो, गुंजा दरवाजा उघडत नाहीये. काका म्हणतात की ह्या मुलीने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट तर केलं नाही? कबीर मोठमोठ्याने दरवाजा वाजवत असतो. तर तेवढ्यातच गुंजा तिचं गाठोडं घेऊन बाहेर येते. कबीर विचारतो की गुंजा हे गाठोडं घेऊन कुठे निघाली आहेस? गुंजा ही खूपच रडत असते आणि तिथून निघून जायला लागते. तर मधू तिला अडवते आणि म्हणते की गुंजा अगं, असा एकतर्फी निर्णय नाही घेऊ ग.
एवढा आमचा रागराग करू नकोस ग. त्यावर गुंजा म्हणते की मी बाबडी काय राग करणार तुमचा. माझ्या डोईवर छप्पर नाही, पाठीवर मायेचा हात नाही आणि मला ऐकून घ्या म्हणताय. मला सांगा की एवढ्या दिवसामध्ये तुम्ही मला एवढंच ओळखलं का? अहो तुमच्या घरामध्ये चोर आले होते. मी जीवाची खेळणी करून त्यांना कसंबसं घालवलंय आणि पहारा देण्यासाठी गच्चीवर जाऊन बसले. हा आळ माझ्यावर येणार आहे म्हणून. तर माझं चुकलं की ते चॉकलेट खाल्लं आणि मला गुंगी आली. मधू विचारते की अगं ही कुठल्या चॉकलेटबद्दल बोलतीये. सॉरी, कबीर म्हणतो की अगं आई ती कुठल्या तरी चॉकलेटबद्दल बोलतीये की ज्याचा वास चांगला होता परंतु चव कडू होती. कविता म्हणते की अगं काकू आपण सेम डब्यामध्ये चॉकलेट पावडर आणि जायफळ पावडर ठेवली आहे ना, कदाचित चुकून तिने जायफळ पावडर खाल्ली असेल. विजया म्हणते की अरे देवा, जायफळ पावडर खाल्ली म्हणूनच हिला गुंगी आली असेल. गुंजा पुढे म्हणते की मी काही चोरी नव्हती केली. मला असं वाटलं की मी काहीतरी पाप करते चॉकलेट पावडर खाऊन, परंतु मला कविता वहिनीने सकाळी सांगितलं होतं की तू का म्हणून मी खाल्ली. पण तुम्ही लोकांनी तर माझ्यावर चोरीचा आळ घेतला आणि तोही दागिने. अहो आई, एखाद्या मुलीसाठी साज, शृंगार आणि दागिने किती महत्त्वाचे असतात हे काय मला ठाऊक नाही का? मला मी एवढ्या उलट्या काळजाची वाटले. तर काका म्हणतात की माफ कर, आमचं चुकलं. विजया म्हणते की गुंजा अगं ह्या रेशीमचं ऐकलं आणि तुझ्यावर उगाचाच संशय घेतला बघ. कविता म्हणते की गुंजा अगं खरंच चुकलं आमचं, सॉरी. सुबोध म्हणतो की अगं गुंजा खरंच सॉरी. म्हणजे कबीर आम्हाला सांगत होता की तू कधी चोरी करणार नाही, परंतु आम्ही त्याचंही नाही ऐकलं. अशोक म्हणतो की बाळा, बाबा म्हणतेस ना तू आम्हाला, मग कशाला सोडून जातीयस. गुंजा म्हणते की हे सर्व तुम्हाला माझ्यावर आळ घेण्याच्या आधी नाही सुचलं वाटतं. आमच्या डोंगरवाडीमध्ये एखाद्याच्या दारावर जर पोलीस आले तर त्याची जिंदगी बर्बाद होती असं म्हणतात. अख्खं गाव त्याला वाळीमध्ये टाकतं हे माहिती आहे तुम्हाला. आणि इथे तर तुम्ही असं म्हणून गुंजा खूप रडत असते. तर मधू म्हणते की गुंजा अगं तू माझं ऐकशील का? तू तर मला माझी आई मानतेस ना. गुंजा म्हणते की पण तुम्ही आई नाही ना माझ्या. खरं तर आईसारखी असणं आणि आई असणं यामधला फरक तुम्ही मला आज दाखवून दिलाय. आणि कसं आहे ना, गरिबाचं कोणी नसतं हे नेहमी मला माझी आई म्हणायची. मी शाळेत असताना मी ठरवलं होतं की मी एक पोलीस ऑफिसर होणार, परंतु इथं तर मला चोराचाच दर्जा भेटलाय. थँक्यू. मला आता जाऊ द्या. चुकलं काही असेल तर मला माफ करा. माझी वाट सोडा. मी जाते असं म्हणून गुंजा तिथून निघून जाते. कबीर लगेचच गुंजाच्या पाठोपाठ येतो आणि गुंजाला म्हणत असतो की गुंजा अगं ऐक माझं, बाहेरचं जग हे चांगलं नाही आहे. गुंजा म्हणते की घर चांगलं असतं म्हणूनच तुम्ही मला या घरामध्ये आणलं ना. काय दिलं या घराने मला? मी चोर असल्याचा ठप्पा का? कबीर म्हणतो की हे बघ गुंजा, मी तुझी माफी मागतो. गुंजा म्हणते की ती तर सगळ्यांनी मागितली, परंतु माझं दिल दुखलं हे तर झालंच ना. आणि हे सगळं पोलिसांना फोन करण्याच्या आधी तुमच्या लक्षात नाही आलं का? कबीर गुंजाला थांबवत म्हणतो की गुंजा अगं थांब, बघ तुला बाहेर धोका आहे. तर गुंजा म्हणते की तुमच्या घरातल्यांना माझ्यापासून धोका आहे त्याचं काय? कबीर पुन्हा पुन्हा गुंजाच्या मागे जात असतो आणि म्हणत असतो की अगं गुंजा ऐक ना माझं. गुंजा म्हणते की ऐकलं ना, तुम्ही जे काही म्हटलं ते सगळं काही ऐकलंय मी. तुम्ही मला जिथं ठेवलं तिथं मी राहिले, परंतु आज तुम्हाला माझं ऐकावं लागेल. मी आता इथे अजिबात थांबणार नाही. कबीर म्हणतो की अगं तुला कळतंय का, सगळं काही संपल अगं. तर गुंजा म्हणते की काय संपल? सगळं काही संपायला होतं का तरी काही? मी नशिबाने तुमच्याशी बांधले गेले म्हणून तुमच्या इथे मागं मागं आली आहे. तुमचा जीव महत्त्वाचा होता म्हणून मी इथे आले. इथं आल्यानंतर तर साहेबा तुम्ही सगळं काही विसरून गेले, परंतु मी नाही विसरले काही. मी, माझी आई, माझं स्वप्न सगळं काही सोडलं तुमच्या पायी. मी प्रत्येक वेळी तुमच्या कामी आले, परंतु जेव्हा मला गरज लागली तेव्हा मात्र तुम्ही पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं. कबीर म्हणत असतो की गुंजा अगं ऐक माझं, मी पोलिसांना बोलवलेलं नाहीये. गुंजा म्हणते की मी नाही समजून घेणार. जोपर्यंत माझं मन मला मारायचं होतं तोपर्यंत मी मारून घेतलं, पण आज मात्र तुम्ही माझा अभिमान मारलात आणि माझ्या नियतीवर शक घेतलात. माझ्यावर तुम्ही चोरीचा ठपका लावलाय. मी नाही थांबणार, मी चालले. असं म्हणून गुंजा जात असते तर पुन्हा पुन्हा कबीर तिच्या मागे जात असतो आणि गुंजाचा हात पकडतो. त्याच वेळी नेमकी मृण्मयी गाडीमध्ये बसून तिथे येते. मृण्मयी बघते की कबीरने गुंजाचा हात पकडलेला असतो आणि ते बघून मृण्मयी विचारते की कबीर हे सर्व काय चाललंय? घरातले सर्वजण सुद्धा बाहेर आलेले असतात. गुंजा तिथून निघून जात असते तेव्हा मृण्मयी विचारते की गुंजा अगं काय झालंय, का रडतीयस तू? आणि हे गाठोडं घेऊन कुठे चालली आहेस तू? तू इथून कुठेही जायचं नाही, मी आलेच. असं म्हणून ती घरच्यांसमोर जाते आणि म्हणते की काय झाले, ही गुंजा कुठे निघाली आहे? सर्वजण मात्र शांत असतात. मृण्मयी पुन्हा एकदा विचारते की मी काय विचारतीये? कविता म्हणते की अगं मृण्मयी, छोटासा घोळ झाला. आणि मग घडलेला सर्व प्रकार ती मृण्मयीला सांगू लागते. मृण्मयी म्हणते की अगं कविता, हा छोटा घोळ नाहीये. तुम्ही तिला चोर ठरवलं तर तिची ही रिॲक्शन खूप नॉर्मल आहे.
चूक तर झाली आहे तिच्या बाबतीत. विजया म्हणते की अगं हो, पण आम्ही माफी मागितली आहे तिची. गुंजा म्हणते की एखाद्याचा मुद्दा गेल्यावर त्याची सॉरी म्हणून माफी मागितल्यावर सगळं संपतं का? मृण्मयी म्हणते की गुंजा अगं तुझा संतापही ठीक आहे, परंतु हे सर्वजण बघ ना तुझी माफी मागताय. सर्वजण अगदी कानाला हात लावून उभे असतात. गुंजा जेव्हा त्या सर्वांकडे बघते तेव्हा मृण्मयी म्हणते की गुंजा बघितलंस तू, हे सर्वजण तुझ्यापेक्षा मोठे आहेत. गुंजा म्हणते की मग मोठ्यांनी मोठ्यांसारखं वागायला नको? मृण्मयी म्हणते की गुंजा अगं मोठ्यांकडून चूक झाल्यावर त्यांनाही शिक्षा द्यायच्या का? मला सांग की जर आता तुझी आई इथे असती तर तिला हे सर्व चाललं असतं का? तू जर अशी तडकाफडकी निघून गेलीस तर आईला काय वाटेल याचा एकदा विचार केलास? ठीक आहे, जरी तुला इथे निघायचं असेल तर तू निघून जाऊ शकते, परंतु असा कडवटपणा घेऊन जाऊ नकोस. हे बघ, हे सर्व सोडून दे. मला सांग की तुला मी तुझ्या बहिणीसारखी वाटते ना? वाटते ना मी तुला बहिणीसारखी, मग तुझ्या मोठ्या बहिणीचं तू ऐकणार नाहीस? ऐकशील ना मग माझं? त्यावर गुंजा मान डोलावते आणि मृण्मयीच्या सांगण्यावरून गुंजा आता कुठेही जाणार नसते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रेशीम गुंजाला म्हणते की शी किती घाणेरडा ड्रेस आहे आणि तू आजही जुनेच कपडे घातलेस. गुंजा जेव्हा तिचं गाठोडं उचकून बघते तेव्हा म्हणते की माझ्याकडे तर सगळे कपडे असे रंग गेलेले किंवा जुनेच आहेत आणि आता मी चांगले कपडे कुठून आणू? इतक्यातच तिथे मधू येते आणि मधू गुंजाला एक छान अशी साडी देते. त्यानंतर घरामध्ये पूजा असते. मृण्मयी, सर्वेश आणि माया तिथे आलेले असतात. गुंजा देखील तिथे असते. गुंजानेही साडी घातलेली असते आणि नेमकी मृण्मयीने ज्या रंगाची साडी घातलेली असते त्याच रंगाची साडी ही गुंजाने घातलेली असते आणि दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.